सिरीज बॅट सुद्धा या ठिकाणी जरूर दिलेली आहे, स्पॉन्सरशिप केले त्याबद्दल आपलं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. चला या मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. दोन संघांमध्ये ऑल द बेस्ट असेल. एका साईडला आपण पाहतो पालघर जिल्ह्यातील सफाळे च्या माध्यमातून मात्र संघ आज खेळणारे मात्र खेळाडू विनायक पाटील आपण पाहतोय सफाळे संघातून बिलॉंग करताना आपण पाहू शकाल. तर पहिलं षटक वैभव पवार मॅन फ्रॉम विरार चा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू बॅटची एज सुंदररित्या मात्र यावेळेला बॅटचं ब्लेड ओपन जरूर केलं गेलं होतं. त्या ठिकाणी चेंडू मात्र निघून जातो. मिस्टर अजय उपाध्याय मॅन फ्रॉम विरारचा खेळाडू आपण पाहतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर 0. पहिल्या चेंडूचा एकंदरीत खेळ या ठिकाणी पाहायला मिळतं. सुंदररित्या मात्र आज जे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं स्वप्न होतं सत्यात साकारलं गेलंय. ते आमदार चषक बहुजन विकास आघाडी शरदजी अनंत गरत, अल्पेश भोईर, योगेशजी गरत, महेंद्र भोईर, रोहिदास पाटील, ज्ञानेश्वर किनी, अनंत पाटील, शुभम पाध्ये, अंकुश भोईर, आशिष भोईर, विनोद किनी या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न चेंडू निघून जाईल सिली पॉइंटला. गुड कॅच सुंदररित्या मात्र या ठिकाणी झेल टिपला गेला. शंकर या ठिकाणी पुढे येतोय. गुड कॅच फलंदाज बाद. या ऐकूया आपण डीजेला. गावाची माऊली कृपेची सावली, करणे गावाची माऊली कृपेची सावली, सत्वरी धावली आई सत्वरी धावली, सत्वरी धावली तर कशी होईला पावली. थँक्यू डीजो, थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण पाहिली 2 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिला फलंदाज विनायक पाटील बाबू अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय बाद होताना. बॅक टू द डगआउट. 0 मात्र या ठिकाणी बाद होतोय. सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो. ऋषिंकीने प्रकाश मोदी मात्र यावेळेला पंढरपूरवरून खास करून लाईव्ह थेट प्रक्षेपण पाहत आहेत त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. यावेळेला चेंडू मागे निघून जातोय. एकदा वर्जित केली जाईल. अजय उपाध्याय मात्र पुढे सरसावत आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 1. तीन चेंडूचा खेळ झाला आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर. 1 रन्स ऑन द बोर्ड लागला आहेत. यावेळेला बबलू बॅटची एज यस इज गॉन. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. ही ताकद आहे वैभव पवार या गोलंदाजाची. नाईस बॉलिंग, एक्सलंट डिलिव्हरी. ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच केला आणि तिथून मात्र यावेळेला भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय. कारण तुमच्याकडे फक्त वेग असून चालत नाही तर सुंदर लेंथ अँड लाईन इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि तेच मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं. फलंदाज बाद होतोय. एक सुंदरशी मात्र या ठिकाणी गाणं ऐकूया सुंदरचं आणि लगेच या मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 या धावसंख्येवर रुपेश कोळीने मात्र सुंदर झेल टिपला गेला. मॅन फ्रॉम नायगाव एकविरा नायगाव संघातून हा खेळाडू बिलॉंग करताना पाहायला मिळतोय. आज ओपन संघातून त्याला स्थान दिलं गेलंय. यावेळेला ऑफ साईडला ड्राईव्ह केला जातोय. मुकुल सोनार मॅन फ्रॉम डोंगरपाडा पाहायला मिळतोय आणि सुंदररित्या मात्र फेकी केली. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 2 या धावसंख्येवर षटक क्रमांक पहिला आहे. अमर किनी थँक्यू व्हेरी मच. विनोद गुंड मात्र या ठिकाणी आपण पाहत आहेत जोडले गेले त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. कल्पेश पवार असतील, कुणाल भोईर असतील, विकास किनी असतील, अजित देसाई असतील मात्र आपलं खूप खूप धन्यवाद. विश्वनाथ किनी, अरविंद कुरकुटे, विश्वनाथ किनी, सुरेंद्र किनी थँक्यू व्हेरी मच. धावसंख्या फलकावर 2. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 2 या धावसंख्येवर. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला पाहिला ऑन साईडला महेशचा हा फटका खूपच उंचावर बराच वेळ चेंडू हवेत आणि कोणतीही चुकी करत नाहीये मिस्टर विजय. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकांच्या अखेरीस या ठिकाणी नैराश्य मात्र या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतं. जाणता राजा या संघाचा आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अल्पेश 11 हा संघ जरूर खेळताना पाहायला मिळतोय.
थँक्यू. तर पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं आणि पहिलं षटक जाऊन पोहोचते फक्त 2 धावा मात्र फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. राकेश सावंत थँक्यू व्हेरी मच. अक्षय जाधव, सक्षम बिअर शॉप यांच्याकडून मात्र प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. महेशजी पाटील थँक्यू व्हेरी मच. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की रॉकी ग्रुपच्या वतीने मात्र सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मॅन फ्रॉम टेंबी कोडावे महेश राणा यांनी मात्र या ठिकाणी कमेंट या ठिकाणी देत आहेत. थँक्यू. सचिन जांभूळकर या ठिकाणी, विकी वैती, कुणाल भट, कल्पेश पवार. यावेळेला ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह केला जातोय. चेंडू निघून जाईल. मेडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी एक धाव वर्जित केली जाते. एका धावेनेशी धावसंख्या जाऊन पोहोचते. प्रशांत त्या ठिकाणी पुढे येत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 3 या धावसंख्येवर. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं याचं परिपूर्ण मात्र या ठिकाणी फॉर एक्झाम्पल ही स्पर्धा एक उंची गाठते. सुंदररित्या मात्र ही स्पर्धा पाहायला मिळते. ऑन साईडला शाडमपूलचा फटका, चेंडू निघून जातोय टिप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. फेकी येईपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 4 धावा. चेंडू फेकून झाले ते 2 आतापर्यंत आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला चिप शॉट आहे तुषार तुका मात्र या ठिकाणी आपण पाहतोय तंबूच्या आसऱ्याला. मात्र या ठिकाणी आपण पाहतो कोणताही फलंदाज तग लावून राहत नाहीये, सिंगल डबलला महत्व देत नाहीयेत आणि त्याचंच कारण पाहायला मिळतं. फलंदाज बॅक टू बॅक बाद होताना पाहायला मिळतात. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू विपुल मात्रे, आपण चांगली कमेंट केले त्याबद्दल. धावांची गती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 या धावसंख्येवर पाहायला मिळते. मिस्टर प्रणय फलंदाज या ठिकाणी आपण पाहतो. याच गावातील विराटन एका साईडला आपण पाहू शकाल. चांगला संघ म्हणून ओळखला जातो. ऑन साईडला एकदा वर्जित केली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी 5 धावा. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. अप्रतिम गुड डिलिव्हरी. सुंदर चेंडू मात्र यावेळेला सरळ चेंडू निघून जातोय रुपेश कोळी याच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होताना आकाश चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी सुंदर लेन त्या लाईन सहित गोलंदाजी करतोय. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती खूप छान आहे ती आकाश या गोलंदाजाची. पुन्हा एकदा गोलंदाज मयूर भोईर, कृणाल भोईर, अमर दळवी जॉईन झालेत. यावेळेला पुन्हा एकदा मात्र त्याच लेंथने मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. पहा रिदम चांगला आहे, रनवे चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतो. रिलीज ऑफ द डिलिव्हरी सुपर पाहायला मिळते आणि खास करून जे नॅचरल चेंडू आहेत ते मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कारण तुमचा जो हात आहे तो पूर्ण गोल फिरणं खूप गरजेची गोष्ट. अन्यथा जर्क गोलंदाज म्हणून कित्येक वेळा गोलंदाजांना काढलं या पंचांनी. हे मात्र खूप नॅचरल गोष्टी तुमच्याकडे असणं खूप गरजेची गोष्ट असते ज्यावेळेला तुम्ही क्रिकेटच्या मैदानात उतरता. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 5, षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. 2.50 ची सरासरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. शशिकांत गावडे, भरत मलकारी मात्र या ठिकाणी जॉईन झालेत. प्रत्येक चिपाट यांनी सांगितलं गुड अंपायरिंग बाय 2 पंचांना मात्र नक्कीच चांगली कमेंट केली गेली. कुणाल भोईर, अमरकिनी, मयुरेश भोईर, राकेश कुडू या ठिकाणी आपण पाहतोय. सागर गावड त्यांच्याकडून सुद्धा मात्र शुभेच्छा आलेल्या. थँक्यू सागर. विपुल मात्रे यांनी सुद्धा मात्र चांगली कमेंट केले. विक्रम पाटील थँक्यू व्हेरी मच. कृणाल भोईर पुन्हा एकदा गोलंदाज. ऑन साइडला पुलचा फटका, बिग ब्लास्ट, 6 धावा. फॅब्युलस शॉट. सक्षम बिअर शॉप यांच्याकडून 100 रुपयांचं या ठिकाणी षटकारासाठी पाहायला मिळतं. चौकार आणि षटकार ठोठावा आणि नक्कीच सक्षम बिअर शॉप यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज. योगेशजी घरत यांच्याकडून आपण पाहतो. गार्गी 11 स्टँडला मात्र सलामी दिल्याबद्दल 100 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी पाहायला मिळतं. फलंदाज प्रणय एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणय याच्यासाठी आपण पाहू शकाल. प्रणय पाटील 2 आहेत. प्रणय घरत आणि प्रणय पाटील. प्रणय घरत तर स्ट्राईक एंडकडे आपल्याला पाहायला मिळतोय. राकेश कुडू हे सुद्धा जोडले गेलेत.
पुन्हा एकदा गोलंदाज ऋषी किनी प्राऊड ऑफ सफाळे मात्र या ठिकाणी टायटल आपल्याला पाहायला मिळतं. मयूर भोईर मात्र नवनाथचे जरूर कौतुक करतायत परंतु त्यांना अजून चान्स मिळालेला नाहीये. गुड डिलिव्हरी मुकुल सोनार या खेळाडूने कमी वेळेत कमी वयामध्ये चांगल्या प्रकारचं प्रदर्शन केलंय. डोंगरपाडे या संघातून नेहमीच खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. भूपेंद्र भोईर यांच्या संघामध्ये, हरिश्चंद्र मामा यांच्या संघामध्ये आपण पाहतो स्वतः लीड करत असतो. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये 11 धावा. तुषारजी गवळी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. मोठा फटका या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट लेगला चेंडू मात्र वळतोय. संजू याच्या हातामध्ये मात्र चेंडू विसावला गेलाय. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतला गेलाय. मुनेश बरफ या ठिकाणी जॉईन झालेत. कृणाल भोईर, राकेश कडू यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धावसंख्या 11 धावा. हेमंत राऊत यांच्याकडून मात्र सुभाजी कदम यांना सांगितलं आई एकवीरा मातेचं सॉन्ग मात्र या ठिकाणी फरमाईश आलेली आहे. धावांची गती स्कोरबोर्डवर 11 धावा. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ या ठिकाणी समाप्तीवर झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मुकुल सोनार, विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. यावेळेला नवनाथचा हा फटका पाहायला मिळतोय. एकदा वर्जित केली जाते, एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागतं. प्रशांत घरत पुढे सरसावतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 12. या धावसंख्येवर प्रशांत घरत, मॅन फ्रॉम अर्नाळा, किरण गुरुद्वान या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला टप्पा पडल्यानंतर यस इज गॉन. प्रणय पाटील मात्र याच्या खेळीला पूर्ण विराम. रुपेश कोळे आज यष्ट्यांच्या पाठीमागे चांगल्या प्रकारचं यष्टी रक्षण करतायत. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. 3 षटकांचा एकंदरीत खेळ झालाय. लो स्कोरिंग आतापर्यंत 4च्या ऍव्हरेजने आतापर्यंत 12 धावा फलकावर आपण पाहू शकाल. एका साईडला गुरु संख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम. गुरु संख्या आणि 100 टी शर्ट. धन्यवाद गुरुजी. गुरु संख्या जबरदस्त आपण पाहतो. एक चांगले खेळाडू, अप्रतिम नाईस पर्सनॅलिटी, एक चांगलं व्यक्तिमत्व सुद्धा आहे. दानशूर व्यक्तिमत्व आहे गुरु संख्या. नवीन फलंदाज हरेश्वर किनी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 12 धावा फलकावर. 3 षटकांचा खेळ झालाय. अमर किनी, सागर गावड त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. मराठी गाणं फरमाईश करतायत सुभाजी कदम आपल्यासाठी. मयूर भोईर, सुधीर मिरका, लॉके क्रिकेट लवर, आई 11 बोळींच. जो संघ विजय होईल त्या संघाबरोबर लगेच तुम्हाला क्विकली खेळायचंय. कुठेही जाऊ नका आपण. लगेच ती मॅच मात्र खेळली जाईल. यावेळेला ऑन साइडला टप्प्याच्या चेंडूला मात्र यावेळेला नवनाथ ब्रँडचा ब्रँडेड षटकार. मॅन फ्रॉम चिखलपाडा. हार्दिक गेमिंग, थँक्यू व्हेरी मच. श्रीकृष्णा ट्रॉफीज कल्याण वरून मात्र या ठिकाणी बेस्ट क्रिकेट चाललंय. थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर कृणाल भोईर, रुपेश किनी यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिलेल्या आहेत. प्रदीप भटकर यांनी सांगितलंय की नाईस बॉलिंग नाला सुपारा. षटकाराच्या मदतीने धावसंख्या प्रितेश किनी आम्हाला दर्शवत आहेत की 18 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. बहुजन विकास आघाडी आमदार चषक 2021चा हा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम. अजय उपाध्याय यांना मात्र थोडंसं या ठिकाणी क्रॉस सांगितलंय राहायला. ही क्वालिटी दर्जाची अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला पुन्हा एकदा मात्र दमदार फटका. तू शेर तो मैं सव्वा शेर, तू सव्वा शेर तो मैं बब्बर शेर. व्हॉट अ शॉट. सुपर प्लॅमिंग. 6 धावा.
तर धावांची गती जर आपण पाहिली तर 24 धावा, काही जबरदस्त बोलबाला. आता मात्र नवनाथने या ठिकाणी नवनाथ पाटीलच्या बॅट मधून मात्र 2 बिग ब्लास्ट होताना पाहायला मिळतं. ही ताकद आहे आणि म्हणूनच म्हटलं जातं आयुष्यात कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तामध्ये मात्र जिंकण्याची हिम्मत आणि लढण्याची धमक असते. आणि त्यामध्ये मात्र आता नवनाथ आपल्याला पाहायला मिळत आहेत. शरदजी घरत या ठिकाणी उपस्थित होत आहेत. शरद अप्पा या ठिकाणी उपस्थित होताना पुन्हा एकदा मात्र त्यांचं षटकाराने स्वागत. क्या बात आहे. लगातार 3 चेंडूवर 3 षटकार. सक्षम बियर शॉप यांच्याकडून 300 रुपये. जीव लावितो सर्वांवर, जीव लावितो सर्वांवर. शरदादा यो एक नंबर, तो गाजतोय पालघर जिल्ह्यावर. 30 धावा 30 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. जबरदस्त अप्रतिम आपण पाहू शकाल. गणेशजी काकड यांना विनंती करीन आपण व्यासपीठाकडे यायचे. एक लेजंड क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख यंगस्टार पापडी संघाचे करते धरते नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. आणि जेव्हा जेव्हा चिमाजी अप्पाच्या मैदानात स्पर्धा होतात त्यावेळेला आम्हाला समालोचनाची संधी मिळते. प्रांजल 11चे प्रोप्रायटर अनंत पाटील साहेब यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज मात्र या ठिकाणी नवनाथसाठी. काय कमालीचं मात्र 300 रुपयांचं कॅश प्राइज आहे. कारण माणूस म्हणतो पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन, परंतु पैसा म्हणतो तू काहीतरी कर मगच मी येईल. आणि या वेळेला ऑन साईडला आपण पाहतोय मुकुल सोनार एक स्टायलिश कॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि फलंदाज बाद. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 30 रन्स 30 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. हार्दिक गेमिंग मात्र मॅच मध्ये या ठिकाणी जरूर पाहायला मिळत आहेत. कपिल गवांडा तदनंतर आरिफ पठाण आपण पाहू शकाल. पाटील नेटवर्क इज द वन ऑफ द बेस्ट मीडिया नेटवर्क. बोळीन संघाने मात्र कुठेही जायचं नाहीये, आपण इथेच थांबायचं आहे कारण नेक्स्ट मॅच मात्र त्यासाठी गणेश काकड जी या ठिकाणी भेटायला येत आहेत. धावसंख्या 30 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 4 चेंडूचा आतापर्यंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय खेळ होताना. ओमकार थँक्यू व्हेरी मच. यावेळेला ऑन साईडला तंत्रशुद्ध फटका नयनकिनीचा हा पाहायला मिळतोय. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल. मिळवणच्या क्षेत्रामध्ये एकदा वर्जित केली जाते. एकच धाव्यावर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. नवनाथने काय कमालीचं प्रदर्शन दाखवलं. 3 चेंडूवर 3 षटकार, ते सुद्धा देखणे फटके पाहायला मिळाले. धावसंख्या 31. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5. ऑफ साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट. हा 40+ क्रिकेट आहे. जबरदस्त हरेश्वर किनीच्या बॅट मधून एक दमदार फटका पाहायला मिळाला. ग्लोरियस शॉट. 4 धावा आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 35 धावा. 36 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. ऋतिक दिवा क्रिएशन यांच्या माध्यमातून नवनाथला मात्र सुंदर स्पेशल इनिंग मात्र पाहायला मिळाली. अमर दळवी मात्र या ठिकाणी जॉईन झालेत. वेलकम शरदजी अप्पा मात्र या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सरपंच विराथन एक चांगलं व्यक्तिमत्व. खूप आर्थिक सहाय्य आर्थिक पाठबळ मात्र त्यांचं लागलेलं आहे या स्पर्धेला. आमचा शरद दादा, दादा आमचा शरद दादा. जीव लावितो सर्वांवर, जीव लावितो सर्वांवर. शरद दादा यो एक नंबर, तो गाजतोय पालघर जिल्ह्यावर. शरद दादा यो एक नंबर, तो गाजतोय पालघर. थँक्यू. मिस्टर गणेश काकड या ठिकाणी उपस्थित होत आहेत. के मात्र आमच्या मुख्य या ठिकाणी कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. किरण किनी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर एक चांगलं क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून नेहमीच गणेश काकड चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. मनोज पाटील खूप खूप आपला धन्यवाद. एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. सागर गावड यांनी सुद्धा मात्र सुंदर शुभेच्छा दिलेल्या आहेत. जतीन पाटील यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिलेल्या आहेत. थँक्यू व्हेरी मच. सँडी जाबर, हार्दिक गेमिंग, राज मुलाम. तर 36 धावांचं लक्ष त्यांच्या समवेत मयूर तामोरे या ठिकाणी उपस्थित झालेत. राहुल मोहिते अग्रिकिंग या ठिकाणी उपस्थित झालेत. मुंडो यांच्या जोडीला मात्र या ठिकाणी उपस्थित होताना एक चांगलं व्यक्तिमत्व. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत करीत आहोत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आपण पाहू शकाल. 36 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. 36 रन्स टू विन असतील. वेलकम मयूर तामोरे, आपलं हार्दिक स्वागत करीत आहोत.
मॅन फ्रॉम चिंचणी रुपेश कोळे आणि गुरु संकेत, दोन फलंदाज मंद मंद पावलाने खेळपट्टीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमच्या साइड स्क्रीनवर या ठिकाणी उपस्थित आहेत विराज पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. विरारवरून खास करून उपस्थित झालेत. गणेशजी काकड वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. एक चांगलं क्रिकेट डिसिप्लिन क्रिकेट नेहमीच त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. दोन पंच पुन्हा एकदा विरल नायर अँड आशुतोष व्यवहारे पूर्ण ब्रँड झळकताना पाहायला मिळतोय. म्हात्रे स्पोर्ट्सचा कल्पेश म्हात्रे हे सुद्धा मात्र मॅच पाहत असतील, त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. अनंत पाटील, रोहिदाजी पाटील, गणेश कारभारी या ठिकाणी उपस्थित आहे. श्रीकांत भोईर या ठिकाणी पाहायला मिळतात. संदीप भोईर, अल्पेश भोईर, योगेश घरत, नितीन पाटील साथी समालोचक पाहायला मिळतात. अंकुश भोईर असतील, नितेश कदम असतील, जितू घरत असतील. या मॅचच्या रुटीनसाठी मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. स्वप्नील घरत असतील, निकेत असतील, तुषार गवळी असतील, तसेच गणेश कारभारी, अनिकेत आपल्याला पाहायला मिळतात. तर एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. 36 धावांचं लक्ष्य नवनाथ पाटीलच्या फलंदाजीच्या बलबुतावर मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळलं गेलंय. सुपर बॅटिंग मात्र पाहायला मिळाली. सँडी जाबर वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. तर या आपण 4 षटकांसाठी ऐकूया हिंदी स्पेशलिस्ट प्रशांत यादवडे सरांना. शुक्रिया प्रमोद. और पहली गेंद पर बहुत ही खूबसूरत शॉट, बल्ले के बीचों बीच खेलते मिड ऑफ के ऊपर से एक अच्छा शॉट था. टाइमिंग बढ़िया है, फील्डिंग का स्तर थोड़ा सा बेहतर बिल्कुल है, लेकिन 2 रन लेने का मौका मिलेगा. अच्छा स्टार्ट बल्लेबाजों के लिए. रुपेश और गुरु दोनों बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए. गणेश जी आपका भी स्वागत है. ऑनसाइड की तरफ बड़ा शॉट खेलना चाहते थे, लेकिन बल्ले के बीचों बीच गेंद नहीं, गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ जाते हुए टाइमिंग इतना अच्छा नहीं था. 1 रन का इजाफा, रन संख्या 3 रन. और जिस तरह से जो पहली पारी है, उस पहली पारी में पहले 2-3 ओवर में रन नहीं बने, उसके बाद में बहुत अच्छा प्रदर्शन नवनाथ द्वारा थोड़ा सा टोटल इन्होंने बनाया. मैं समझ सकता हूँ कि जीतने के लिए काफी नहीं, लेकिन लड़ने के लिए काफी है. थोड़ा सा लड़ सकते गेंदबाज. प्रारंभिक बल्लेबाजों की बात करें तो रुपेश और गुरु इस वक्त बल्लेबाजी कर रहे हैं. इस बार अच्छी गेंद टिप ऑफ स्टंप के बाहर ही रख रहे. सुंदर गेंदबाजी का मुजाहरा. 2 मीटर के अंदर गेंदबाजी करने तो आपको वाइड यॉर्कर डालना आना चाहिए. तो ये बहुत अच्छी तरह से गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज बबलू. एक अपकमिंग खिलाड़ी है, क्षमता बहुत है इनके अंदर, गेंदबाजी करने के लिए तैयार. राइट अप ओवर द विकेट. इस बार टप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाती हुई गेंद. व्हाइट बॉल का इशारा होता हुआ अंपायर की तरफ से. इसी जो कि मिस्टर एक्स्ट्रा के तौर पर रन संख्या बढ़ती हुई. टारगेट की बात करें तो टारगेट 36 का, लक्ष्य की बात करें तो 36 रनों का लक्ष्य है. बिल्कुल इनके बबलू के जो चाचा है लाला, अशोक लाला, इनकी तरफ से 100 का इनाम है. ओ इस बार लाला है और बबलू के साथ पाला पड़ा हुआ. एक बार फिर बहुत अच्छी गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी कर रहे हैं. 100 रुपए का इनाम आया है और पैसा वसूल गेंदबाजी कर रहे हैं. बल्लेबाज स्ट्रगल कर रहे हैं इस वक्त. ये 100 रुपए का इनाम भी काम कर रहा है. रन संख्या 4 रन, जीतने के लिए 36 चाहिए. तो पावर प्ले में कला दिखाते हुए गेंदबाज सुंदर गेंदबाजी कर रहे हैं. बिल्कुल शुक्रिया शरद बाबू, थैंक यू वेरी मच. कमेंटेटर के लिए 500 का इनाम दिया है. जब जब शरद बाबू यहाँ आते हैं तो शेयर मार्केट बहुत ऊपर जाता है. ये भी एक बार वो कहानी है, जैसे ये बलून जगह आकाश की तरफ जा रहा है, उसी तरह से एक बार फिर वो बातें कर रहा है. यहाँ भी आते हैं तो बातें करते हैं. रन संख्या कुल मिलाकर 4 रन. ओवर की बात करें तो ओवर पहला प्रगति पर है. कम लोग होते वो दिल वाले होते हैं. बार उड़ा आसमान की तरफ, बहुत ऊपर जाते हुए लोगों की तरफ खिलाड़ी मौजूद है. क्या जगह बॉल की तरफ जाएगी, क्या होगा. लाला जी बहुत खुश, तालियां बज रही है. एक बार फिर बबलू को विकेट मिला, बबलू को डब्लू मिला. बबलू बहुत खुश. थैंक यू डीजे. करणे गावाची माऊली. बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला. शरद भाऊ आपके लिए, शरद भाऊ आपके लिए मैं एक बार फिर आना चाहता हूँ. रन संख्या कुल मिलाकर 4 रन, 1 विकेट के नुकसान पर. शरद भाऊ तुमच्यासाठी कल हो तो आज जैसा, महल हो तो ताज जैसा, फूल हो तो गुलाब जैसा, और कदरदान हो तो आप जैसा. शरद भाऊ शुक्रिया, थैंक यू वेरी मच. बहुत ही जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चल रहा है और लाला भी बहुत खुश है क्योंकि बबलू ने डब्लू लिया है. विकेट मिलेगा तो एक बार फिर मजा आएगा. विकेट मिलेगा तो एक बार फिर कमबैक करने का मौका मिलेगा. 36 है टोटल बढ़ा नहीं है. गाने के साथ वापस आएंगे, चर्चा जा रही है. कोल्यांची माऊली, कृपेची
ची सावली आई भक्तांना पावली। शुक्रिया डीजे। सभी दर्शकों और खिलाड़ी का स्वागत है। जीतने के लिए 36 रनों की जरूरत है। जिस तरह से मुकाबला चल रहा है इस मैच में बहुत ही अच्छा माहौल बना हुआ है। दर्शकों को बताना चाहता हूँ एनएसपी बॉयज और दूसरी तरफ से अगर देखें तो अल्पिश 11 के बीच मुकाबला चल रहा है। गेंदबाजी में परिवर्तन, नवनाथ ऑलराउंडर खिलाड़ी है। ये मैच बहुत अच्छा इसलिए है क्योंकि नवनाथ ने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की है। अगर वो रन नहीं बनाते तो एक बहुत छोटा टोटल बनता, लेकिन टोटल छोटा है, बैटल बड़ा है क्योंकि पहला विकेट बहुत जल्दी गिरा है। बल्लेबाज गुरु आज कुछ अच्छा नहीं कर पाए। एक बार फिर बिल्कुल इस बार गुरु बैक टू द पेबल चले गए। रुपेश मैदान के अंदर डटे हुए हैं और प्रशांत तीसरे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। ट्रीटमेंट पॉइंट पर खिलाड़ी मौजूद। सुंदर गेंद, इस बार आवाज 2 आई है इसलिए ये बच गए हैं। अगर बल्ले को नहीं लगती तो बल्लेबाज के दिल को जरूर लगती। बहुत अच्छी गेंद थी ये। एक बार फिर ब्रह्मास्त्र का इस्तेमाल जो इन्होंने बल्लेबाजी की वहां से कॉन्फिडेंस आया है। रन संख्या कुल मिलाकर 5 रन 1 विकेट के नुकसान पर 5 लॉस ऑफ 1 विकेट जैसे कि टारगेट ऑफ 36 रन। जितने दर्शक हमारे साथ जुड़ चुके सभी का स्वागत है। त्याचबरोबर या ठिकाणी आपण बघतोय बाउंड्री लाईन वरती खूप छान पद्धतीने पिवळ्या रंगाचा जो पडदा लावला त्याच्यावरती आपण पाय टाकलेले आहेत। प्लीज तसं करू नका। गार्गी स्टँडच्या बरोबर खाली आपण सुज्ञ आहात, दर्दी आहात म्हणून गर्दी केलेली आहे। तो सुज्ञपणा प्लीज दाखवा, सहकार्य करा प्लीज। या बैला मात्र प्रतिम फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू सीमा पार खणखणीत चौकार येतोय। या चौकाराला धावसंख्येला करतोय, अप्रतिम फलंदाजी करतोय फलंदाज। विकेट इस बार उड़ा आसमान की तरफ, बहुत ऊपर जाते भी क्या दूर चली गई है, देखने वाली बात है। ये गेंद बॉडी लाइन के बाद 6 रनों के लिए दर्शनीय स्ट्रोक, विस्पक्ष स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से मैग्निफिसेंट स्ट्रोक। शानदार तरीके से बल्लेबाजी करे, टप्पा खाने के बाद उछाली थी गेंद को आंसर की तरफ के लिए। गेंदबाजी करने के लिए प्रणव तैयार, दबाव अब एक बार फिर बनता हुआ गेंदबाज के ऊपर। ओह ये अच्छी गेंद है। टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ हरकत करते हुए, हरकत करोगे तो बरकत जरूर मिलेगी। तालियां बज रही है, बजेगी चिट्ठी, बजेगी ताली, हो हल्ला हो गुल्ला, मैदान घुसता है, सर पे उठता है, तब खेल खेल का रहता है, जुनून बन जाता है। इस ओवर की बात करें तो 4 गेंदों का खेल समाप्त हुआ है। 8 गेंदों का खेल से रन संख्या कुल मिलाकर 26, 10 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। अच्छी गेंद ब्रॉकहोल में डालते हुए लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है, बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आ रहे हैं। मैच ऑन है, टीवी ऑन रखी है, तालियां बज रही हैं। 7 गेंदों का खेल से जीतने के लिए 9 रनों की जरूरत है। फासला अभी भी बना हुआ है। बल्लेबाज की बात करें तो एक तरफ गणेश है, एक तरफ बल्लेबाज रुपेश। क्षमता दोनों के पास। मिडिल ऑर्डर में बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज गणेश आए हैं 4थे नंबर पर। तारीफ करनी होगी, प्रशंसा करनी होगी। एक छक्का आने के बाद अच्छे कॉन्सेंट्रेशन के साथ गेंदबाजी कर रहे हैं। बरबहारी किनारा, विकेट कीपर का सारा, हो गया काम तमाम। गणेश बैक टू द पेबल, मैच ऑन है, टीवी ऑन रखिए। शुक्रिया डीजे। 6 गेंदों का खेल से 9 रनों की जरूरत है। मैदान के अंदर मंत्रना जारी है। सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए, लेकिन दोस्तों ज्यादा चर्चा नहीं होनी चाहिए क्योंकि जब ज्यादा चर्चा होती है तो खर्चा होता है। टीम मीटिंग ना करें क्योंकि आज ही ग्रैंड फिनाले है। 6 गेंदों का खेल शेष है और जीतने के लिए 9 रनों की जरूरत है। बिल्कुल एक अच्छा मुकाबला मैदान के अंदर चल रहा है, रोचकता बढ़ती हुई। पिछले ओवर की कहानी जो है प्रणय के बारे में भी मैं बिल्कुल कहूंगा, यूं ही नहीं मिलती मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है। पूछा चिड़ियों से कैसे बनाया आशियाना, बोली भरनी पड़ती है उड़ान, बार बार तिनका उठाना पड़ता है। एक एक विकेट से आप अपनी मंजिल की तरफ जा सकते हैं, एक एक रन से बल्लेबाज अपने मंजिल की तरफ जा सकते हैं। बीच में एक बड़े शॉट की जरूरत है बल्लेबाज के लिए। विकेट की तलाश में रहेंगे गेंदबाज। महेंद्र गेंदबाजी करेंगे इस ओवर की पहली गेंद।
ओ बढ़िया शॉट, हाथ लगाए, क्या रुकने वाली गेंद है इस बार। गेंद बाउंड्री के बाद 4 रनों के लिए। लाइन बहुत खराब थी, इसका फायदा उठाया। पहली गेंद पर चौका, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। अशी जयाची झालंगरी जुड़े थे 5 गेंदों का खेल से 5 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। त्याचबरोबर वाडाचा एक सुपरस्टार खेळाडू, खरं तर महाराष्ट्राचा एक सुपरस्टार खेळाडू असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। होंडो याचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। सुमित याचं या ठिकाणी आगमन झालं आहे। विदर्भची टीम या ठिकाणी दाखल झाली आहे। ओंकार देसाई येतो की नाही याची आता चर्चा चालू आहे। निश्चित थम्सअप केलंय रोहिदास सरांनी, याचा अर्थ जीवित मात्र त्याच्यावरती नजर असतील। सुरभे या ठिकाणी यावेळेला मात्र ऑन साइडला चांगला फटका, हा चेंडू खूप चांगला आहे। ऑन साइडला खेळला, मिड विकेटच्या दिशेने खेळला। विजय जाधव वरती नजर असतील, जीवित म्हात्रेवरती नजर असतील। 2 धावा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न, 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत। क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतं। शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत, 3 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता। क्या मुकाबला चल रहा है, बहुत ही अच्छी क्रिकेट मैदान के अंदर। अल्पेश 11 के पास ज्यादा बैंक बैलेंस नहीं था, उसके बावजूद अगर देखें तो बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहिरा बबलू, नवनाथ, प्रणय ने। इस ओवर की कहानी देखें तो थोड़ा सा प्रेशर रिलीज होता था, क्योंकि पहली गेंद पर चौका आया है। अगर पहली 2 गेंदें अच्छी डालते तो मजा आता। राइट नाम ओवर द विकेट। सुंदर गेंद, बहुत अच्छी गेंद है। मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है, बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आ रहे। 1 रन मुकम्मल किया, दूसरे की कोई कोशिश नहीं है। मैच अभी भी बन सकता है। 3 गेंदें 2 रनों की जरूरत है। मैं समझ सकता हूं कि आपके पास बैंक बैलेंस नहीं है, लेकिन महेंद्र को कौन नहीं जानता, क्रिकेट की परिभाषा को ये बहुत अच्छी तरह से जानते हैं। मैच को नहीं छोड़ना है, दाव पे लगाए सब कुछ। अब झुक नहीं सकते, रुक नहीं सकते, एक बार फिर लड़ते रहेंगे। मैच को पकड़ के रखने की जरूरत है। उम्मीदों पर दुनिया अभी भी कायम है। बल्लेबाज के तौर पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए। संजू ऑन स्ट्राइक। महेंद्र की अगली गेंद, राइट आर्म ओवर द विकेट। सुंदर गेंद, एक बार फिर गति परिवर्तन किया था। गेंद में कोई खराबी देने की नहीं थी, लेकिन चतुराई के साथ बल्लेबाजी। 2 गेंदें और जीतने के लिए 1 रन की जरूरत। थँक्यू डीजे। एवढे सर्व खेळाडू बॉन्डी लाईन वरती काय करत आहेत ते मला प्रश्न पडलाय। 2 चेंडू 1 असं समीकरण आहे। मागे टपला यष्टिरक्षक, पुढे उभा गोलंदाज, आजूबाजूला उभे क्षेत्ररक्षक। उधळण्या तुझा डाव, ते तुला कधीच देणार नाही धाव। यासाठी तुला त्या ठिकाणी त्याला चकवावं लागेल, तरच तुला धाव मिळेल। यावेळेला मात्र जबरदस्त समालोचन कक्षाकडे चेंडू येतोय। इथे मात्र सीमा पार जाईल, 4 धावां केव्हा करता चेंडू जातोय सीमा पार। खेळ संपलेला आहे। हा सामना या ठिकाणी निश्चितपणे शानदार पद्धतीने जिंकलाय बॅट्समननी आणि एक चांगला मॅच समाप्त झालाय। थँक्यू डीजे। या सामन्याचा हिरो ठरतोय वैभव। अप्रतिम अशा प्रकारची तिखट गोलंदाजी केली, अप्रतिम मारा केला, दर्जेदार गोलंदाजी केली। त्यामुळे वैभव आपण मंचावरती या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। त्यानंतर दोन्ही संघ बॉलिंग्स आणि एनएसपी बॉईज नालासोपारा दोन्ही संघांच्या संघटनेकर विनंती आहे आपण टॉस करण्याकरता सुद्धा यायचंय। वैभव पहिल्यांदा आपण या कारण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घ्यायचा आहे। भरत लोहार सर एक लिजंड खेळाडू, या स्पर्धेच्या दरम्यान पहिली स्पर्धा आहे, आपण आम्हाला जॉईन झालेल्या त्याबद्दल धन्यवाद। वैभव प्लीज या। वैभव एनएसपी बॉईजचा कॅप्टन रेडी राहा। गणेशजी कारभारी यांना आपण या ठिकाणी बघतोय। अत्यंत सुंदर गोलंदाजी, टेनिस क्रिकेट मधला आणखीन एक अपकमिंग गोलंदाज आहे वैभव। त्याच्याकडे वेग आहे, त्याच्याकडे नियंत्रण आहे, त्याच्याकडे वैविध्य आहे। सागर मंडप डेकोरेटर्स भरणेपाडा यांच्या वतीनं या ठिकाणी आता
आपण निश्चितच हा टी शर्ट प्रदान करतो आहे गिरिराज मोटर्सच्या वतीनं आपण हा टी शर्ट असेल. प्रायोजक आहेत गिरिराज मोटर्स. वैभव, मनापासून अभिनंदन आहे तुझं. खूप चांगली गोलंदाजी तुम्ही केली, छान गोलंदाजी केली आणि निश्चितच प्रभाव टाकलेला आहे. एक षटक टाकलंय आणि धावा तर दिलेल्याच नाहीये, तर 3 गडी बाद 3 मोहरे गारद करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. सुरुवात अप्रतिम केलेली आहे. सागर मंडप डेकोरेटर्स भरणेपडा, मंडप डेकोरेटरचे मालक या ठिकाणी गिरिराज मोटर्स मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार आहे तो प्रदान करतायत. वैभव, मी काही प्रश्न विचारणार नाही, तुम्हाला नंतर पुन्हा एकदा मैदानात जाऊन चांगली कामगिरी करायची आहे. अजय आणि भरत लोहार. सरबत या संपूर्ण स्पर्धेचे जे शिल्पकार या ठिकाणी आहेत अल्पेश भोईर, त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. टेल इज द कॉल.